नमस्कार, मी दिनेश कांजी न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो. अर्थविषयक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत अर्थविश्लेषक गौरी पिंपळे अमृते. नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज रशियन तेलावर बोलण्याची तुमची इच्छा होती, तुम्ही मला सांगितलं आणि म्हटलं की हा सुंदर विषय आहे. अलीकडेच अमेरिकेने रशियाच्या 2 मोठ्या कंपन्यांवर सँक्शन निर्बंध, हो. लादलेले आहेत, तर त्यामुळे हा एक चांगला विषय आहे ज्याचा भारताशी सुद्धा संबंध आहे. त्यामुळे आपण सविस्तर या विषयावर आज बोलून घेऊ. नेमकं काय प्रकरण आहे? नक्की. रशिया हा ऑइल एक्सपोर्ट करणारा, निर्यात करणारा सध्याच्या घडीला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सगळ्यात जास्त ऑइल एक्सपोर्ट करणारा देश आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया दररोज 73 लाख बॅरल्स एवढा एक्सपोर्ट करतो. आणि दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. आता रिसेंट डेटा ऑक्टोबरचा जर आपण बघितला, ऑक्टोबर 2025चा 50 लाख बॅरल्स रोजच्या दिवशी दर दिवशी रशिया एक्सपोर्ट करतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. 42 लाख बॅरल्स प्रत्येक दिवशी अमेरिका एक्सपोर्ट करते तेल. बरं, ह्याच्यामध्ये हे 3 देश जे आहेत एक्सपोर्ट करणाऱ्या, सगळ्यात पहिला क्रमांकाचा देश सौदी, दुसऱ्या क्रमांकाचा रशिया आणि तिसऱ्या क्रमांकाचा अमेरिका आहे. ऑइल प्रोडक्शन मध्ये म्हणाल तर सगळ्यात नंबर 1 ला, सगळ्यात वरच्या क्रमांकावर अमेरिका येते. ओके. 1,34,00,000 बॅरल्स प्रत्येक दिवशी ते ऑइल प्रोडक्शन करतायत. आणि सौदी आणि रशिया त्या दोघांमध्ये काही फार मोठा फरक नाहीये. सौदी अरेबिया सध्याच्या आकडेवारीनुसार 98 लाख पर बॅरल्स प्रत्येक दिवशी प्रोडक्शन करते आणि रशिया 95 लाख बॅरल्स प्रत्येक दिवशी प्रोडक्शन करते. मग रशियाचा 95 लाख बॅरल्स मधला जो आहे वाटा, त्यातला 50 लाख बॅरल्स हा थेट एक्सपोर्टला जातो. म्हणजे जवळजवळ 50% जास्त रशिया एक्सपोर्ट करते. आणि रशियाचं बजेट बघितलं तर 40% फेडरल बजेट मधला रेव्हेन्यू हा ऑइल रेव्हेन्यू आहे. म्हणजे रशियाची इकॉनॉमी फार मोठ्या प्रमाणावरती या ऑइल एक्सपोर्ट वरती अवलंबून आहे, हे तर दिसून येतं. त्यामुळे ट्रम्प यांना असं वाटतं की रशियाच्या मोठ्या 2 कंपन्या आहेत, रोजनेफ्ट आणि लुक ऑइल, या मोठ्या 2 रिफायनरी आहेत, त्या दर दिवशी जवळजवळ 53 लाख बॅरल्स इतकं प्रोडक्शन करतात. याच्यावरती निर्बंध टाकले आणि ते जर बाकीच्या देशांनी खरेदी नाही केलं तर रशियन अर्थव्यवस्थेला धक्का पोचेल. आणि रशियन अर्थव्यवस्थेला धक्का बसला तर रशिया युक्रेनवरती जे आता रोज हल्ले करतोय ते काही प्रमाणात कमी होतील असं ट्रम्प यांना वाटतंय. पण ते मुळात त्यांना युक्रेन युद्ध बंद करायचं आहे की रशियाची तेल निर्यात बंद करायची आहे? सायमल्टेनियसली त्यांना दोन्ही करायचे. रशियाचे तेल निर्यातही कमी करायची. आणि दुसरी गोष्ट एक मला आता आठवली तुमच्याशी बोलताना, की ज्या दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, ते पूर्ण भाषण जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, ड्रिल बेबी ड्रिल. म्हणजे अमेरिकेने जास्त तेल उत्पादन करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी ते, जास्तीत जास्त राष्ट्रांनी ते खरेदी करावं अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. म्हणजे एका बाजूला रशियाकडून जर तेल निर्यात बंद झाली किंवा रशियाकडून जे देश खरेदी करतायत त्यांनी रशियाकडून खरेदी करणं थांबवलं तर त्यांनी अमेरिकेकडून खरेदी करावं अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी ते जास्तीत जास्त प्रयत्न करतायत की ट्रेड डील मध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं असतं की अमेरिकेचं तेल तुम्ही किती घेणार आहात. नाही, म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न अशासाठी विचारला की युक्रेन युद्ध अनंत काळापर्यंत चालू राहिलं तरी ट्रम्प यांना फरक पडत नाही. फक्त भारत जे रशियाकडून तेल विकत घेतोय की चीन जे विकत घेतोय ते रशियाकडून न घेता अमेरिकेकडून घ्यावं असा त्यांचा जास्त इंटरेस्ट दिसतोय. मला वाटतं त्यांचे बरेच मंत्री त्यांनी तशी विधानं सुद्धा केलेली आहेत. त्यांनी तशी विधानं केली आहेत. आता ह्याच्यामध्ये रशिया जे 50 लाख बॅरल्स प्रत्येक दिवशी एक्सपोर्ट करतोय त्यातलं जवळजवळ 75% तेल हे भारत आणि चीनला एक्सपोर्ट केलं जाते. 50 लाखाच्या 75% म्हटलं तर साधारण 35 ते 38 लाखाच्या आसपास बॅरल्स पर डेचे एक हे येईल, आकडा येईल. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे करताय भारत आणि चीन, म्हणून मग भारत आणि चीनला धमकी द्यायची की तुम्ही रशियाचं तेल घेऊ नका, खास करून भारताला. कारण भारताबरोबरचं अमेरिकेचं ट्रेड डील अजून झालेलं नाहीये. संरक्षण विषयक करार झाला पण व्यापारी करार काही होऊ शकलेला नाहीये. तर भारतावरती त्याप्रमाणे प्रेशर टॅक्टिक्स आणायचे
आणि भारताकडून ट्रेड डील करून घ्यायचं. त्याच्यामध्ये अमेरिकेचा फायदा कुठे आहे? अमेरिकेचं तेल भारताने घ्यावं, रशियाचं कमी करून या प्रयत्नात ट्रम्प आहे. बरं, आता ज्या 2 कंपन्यांवर सँक्शन अमेरिकेने लादलेले आहेत त्याचा खरोखर काही उपयोग होणार आहे का? कारण रशियामध्ये मला वाटतं 2 पेक्षा जास्त कंपन्या अशा प्रकारची निर्यात करत असतील. म्हणजे जास्त निर्यात जरी याली गेली तर बाकीच्या कंपन्या करतातच आहेत ना. म्हणजे यांच्या मार्फत जी निर्यात होते ती त्या कंपन्यांच्या मार्फत जर बळवली तर शक्य आहे, ते आजही शक्य आहे रशियाला तेल निर्यात करणं. नक्कीच रशियाला तेल निर्यात करणं शक्य आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे निर्बंध लादले आहेत ते सीबॉर्न एक्सपोर्ट वरती आहेत. गॅस पाईपलाईन मार्फत जे तेल येतं त्याच्यावरती निर्बंध नाहीयेत. जे शिप मार्फत पाठवलं समुद्रामार्गे जातं त्याच्यावरती निर्बंध आहे. आता समुद्रामार्गे जे जातं ते त्यांच्या एकूण जे 30 ते 35 लाख बॅरल्स पर डे आपण म्हटलं होतं त्या 2 कंपन्यांमधलं, त्यातलं 10 लाख हे पाईपलाईन थ्रू जातं. 10 लाख बॅरल्स पर डे. उरलेलं आहे ते समुद्रमार्गाने जातं. थोडेफार आकडे दर महिन्याचे कमी जास्त होतात. युरोपला जे तेल जातं ते त्यांना थांबवण्यामध्ये रस नाहीये. भारत आणि चीनला जे तेल जातं कारण युरोपला पाईपलाईन जातं आणि भारत आणि चीनला शिप समुद्रामार्फत जातं. त्या समुद्रामार्फत जाण्यामध्ये पण रशियाने 2022 नंतर काही वेगळ्या प्रकारचे टॅक्टिक्स खेळलेले आहेत, ज्याला शॅडो फ्लीट आणि डार्क पूल म्हटलं जातं. तर शॅडो फ्लीट म्हणजे काय? ज्या जुने जे शिप टँकर्स आहेत 15 वर्षापेक्षा जुने, जे काढले जातात आउटडेटेड म्हणून, साधारणपणे अशा शिप्स इथे वापरल्या जातात. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वेगळ्या नावाने बनवले जातात आणि हे पाठवलं जातं समुद्रमार्गे, जेणेकरून कंट्री ऑफ ओरिजिन म्हणजे हे तेल रशियाकडून आलं आहे हे कळू नये असं. त्याच्यामध्ये पुन्हा काही प्रकार आहेत. ते शिप फ्लॅग हॉपिंग करतात. एका देशाचा असलेला हे बदलून फ्लॅग बदलून दुसऱ्या देशाचा लावतात. फ्लॅग हॉपिंग करतात. किंवा ते समुद्रातल्या समुद्रात एका शिप मधलं ऑइल दुसऱ्या शिपमध्ये ट्रान्सफर केलं जातं. त्याला डार्क पूल म्हणतात. अशा प्रकारे रशिया टॅक्टिक्स खेळते. किंवा तिसऱ्या अशा देशामध्ये तेल पाठवायचं ज्याच्यावरती निर्बंध नाहीयेत आणि तिथून ते परत रिरेबलिंग करून दुसऱ्या देशांना पाठवायचं. आणि याच्यामध्ये रशिया यशस्वी झाली आहे. आकडा बघितल्यानंतर म्हणजे काय म्हणावं आपल्याला कळत नाही. 69% एवढं प्रमाण आहे शॅडो फ्लीट आणि डार्क पूलचं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती तेल हे शॅडो फ्लीट आणि डार्क पूल. मला वाटतं रशियावर गेली बरेच वर्ष सँक्शन अमेरिकेने लादलेले आहेत, त्यामुळे त्यातल्या पळवाटा कशा काढायच्या याच्यामध्ये रशिया आता वाकबगार झालेला आहे. हो, आणि नुसतं ते ऑइल पाठवायचं असं नाही, पेमेंट सिस्टम मधून बाजूला केल्या जातात त्या कंपन्या. आता रोजनेफ्ट आणि लुकऑइल पेमेंट सिस्टम मधून बाजूला केल्या. त्याच्यासाठी अल्टरनेट पेमेंट सिस्टम त्यांनी उभारली. डॉलर वगळून करार केले. भारतासारख्या देशाबरोबर रुपया किंवा रुबलमध्ये आहे, चीन सारख्या देशाबरोबर युआनमध्ये आहे, तिसऱ्या देशांबरोबर त्यांची कन्व्हिनियंट करन्सी असेल त्याच्याबरोबर आहे. आणि त्याची पेमेंट सिस्टम त्यांनी पूर्णपणे वेगळी केली. स्विफ्ट ही पेमेंट सिस्टम साधारणपणे इंटरनॅशनल सेटलमेंटसाठी वापरली जाते आणि त्यातला महत्वाची करन्सी आहे डॉलर. डॉलर मधूनच ती पेमेंट होती. त्यांनी स्विफ्टला बाजूला केलं आणि त्याच्याऐवजी अल्टरनेट सिस्टम वापरली. म्हणजे 2022ला रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर निर्बंध आल्याबरोबर त्यांची पर्यायी व्यवस्था सुरू झाली. बरं, भारताने या 2 कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर रोजनेफ्ट आणि लुकऑइल या 2 कंपन्यांवर जेव्हा अमेरिकेने निर्बंध लादले तेव्हा भारताची स्ट्रॅटेजी काय होती? भारत नेमकं काय करतोय आता? भारताने कुठलीही ऑफिशियल प्रतिक्रिया दिलेली नाही. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स किंवा कॉमर्स मिनिस्ट्री कोणी दिलेलं नाही. फक्त रोजनेफ्टचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. रिलायन्सने स्टेटमेंट दिली की ज्या प्रकारे जे काही आलेले आहेत निर्बंध त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर डिस्कशन करून निर्णय घेऊ. पण याच्यामध्ये आपण कुठल्याही सँक्शन ज्या म्हणजे निर्बंध घातलेल्या कंपन्या आहेत त्याच्याबद्दल कुठलीही हे केलेलं नाहीये, कमेंट केलेली नाहीये की बाबा का अशी झाली आहे की आम्हाला तोटा होणार आहे वगैरे असं भारताने कुठेही म्हटलेलं नाही. आणि त्याचबरोबर आत्ताची एक बातमी आली की इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने रशियाच्या निर्बंध नसलेल्या कंपन्यांबरोबर डिसेंबर महिन्यासाठी करार केले. म्हणजे जरी निर्बंध असले तरी निर्बंध नसलेल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामधून रशिया करार करणारच आहे. म्हणजे जे चित्र उभं केलं जातं की रशियाच्या इकॉनॉमीवरती खूप मोठा परिणाम होईल तसे चान्सेस फार कमी दिसतात. म्हणजे खूप जर मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सर्वेलन्स ठेवला
लक्ष ठेवलं. हे लक्ष ठेवलं मी का म्हणते, शॅडो फ्लीट आणि डार्क पूल करताना रशियन नेव्ही त्याला एस्कॉर्ट करत असते. एवढी रशियाने खबरदारी घेतलेली आहे की आपण हे जे करतोय त्याला संरक्षण देण्यासाठी काळजी घेतलेली आहे. तर जर हे सगळं सर्व्हेलन्स मध्ये आलं तर रशियाच्या तेलाच्या रेव्हेन्यूवरती 5% परिणाम होईल. बरोबर आहे. मला वाटतं भारताची याच्या संदर्भात जी रणनीती आहे, स्ट्रॅटेजी आहे, ती अमेरिकेला गोंधळात टाकणारी आहे. कारण एका बाजूला आपण रशियाच्या वेगळ्या कंपन्यांकडून तेल विकत घेतोय. बीपीसीएलने दुबईच्या कुठच्या तरी कंपनी सोबत करार केलेला आहे. त्याच्यानंतर आपण अमेरिकेकडून पण थोडंसं तेल आयात करणं वाढवलेलं आहे. तर हे नेमकं काय प्रकरण आहे? म्हणजे ही जी भारताची रणनीती आहे त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा. भारताची रणनीती आता आपण जर रिसेंटली बघितली तर कुठल्याही एका देशावरती आपण अवलंबून नाही आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्सिफिकेशन आहेत, अगदी ट्रेड पार्टनर्स बरोबर सुद्धा. तेच इथे आपण ऑइलच्या बाबतीत घेतलेला आहे निर्णय, इंधन तेला बाबतीत. आणि प्रत्येक वेळेला आपले मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स सांगतात नॅशनल इंटरेस्ट फर्स्ट. त्याच्यामुळे भारतीय नागरिकांची ऊर्जा सुरक्षा याला प्राधान्य देऊन ज्या प्रकारे भारतीय नागरिकांसाठी करता येईल स्वस्त तेल, त्याप्रमाणे भारताने करार केलेले आहेत. त्यामुळे आपण पूर्णपणे रशियावर अवलंबून आहे किंवा उद्या पूर्णपणे अमेरिकेवर अवलंबून होऊ अशी तर भारताची फॉरेन पॉलिसी आता नाहीये. जिकडे नागरिकांच्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य मिळेल त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. बरोबर आहे. आणि मला वाटतं याच्यामध्ये क्रूड रशियाकडून कमी करताना म्हणजे आपण ते खाद्यतेल आपण त्यांच्याकडून घेतोय, आपण त्यांच्याकडून कोळसा घेतोय, म्हणजे ही सुद्धा रशियाच्या बाबत आपली रणनीती आहेच. पण फ्युचरमध्ये जर सपोज असं झालं की जसं रोजनेफ्ट आणि लुकाईलवर निर्बंध आलेले आहेत तसे रशियाच्या अन्य कंपन्यांवर निर्बंध आले तर मग रशिया काय करणार नेमकं? मग ज्या तुम्ही 2 स्ट्रॅटेजी सांगितल्यात त्याच्यावर 100% त्यांना अवलंबून राहावं लागेल. आणि नाहीतर मग पाईपलाईन थ्रू पाठवायचं तेल आणि जिथून पाईपलाईन थ्रू तेल पोचतं त्या देशामधून ते एक्सपोर्ट करायचं. अशी रशियाला स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. अमेरिकेकडून आपण जे थोडं तेल आयात करणं वाढवलेलं आहे तर त्याचा आकडा जर आम्हाला सांगा, नेमकं काय आकडा आहे? आता रिसेंट आपण 5,40,000 बॅरल्स पर डे घेतलं ऑक्टोबरमध्ये. हा आकडा फार कमी होता, तो हळूहळू करत वाढत आज 5,40,000 बॅरल्स पर डे आहे. तो अजूनही वाढू शकतो जर अमेरिका आपल्याला डिस्काउंट देणार असेल आणि त्या सगळ्या प्रकारे आपल्याला जर तेल स्वस्त पडणार असेल तर आपण सहज ते घेऊ. मला वाटतं अमेरिका डिस्काउंट देतोय. सध्या तरी डिस्काउंट देते. आणि आर्थिक निर्बंध रशियावर टाकल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये निर्बंधाचा एक मुद्दा होता की $60 पर बॅरल. पण रशियाने चीन आणि भारत किंवा बाकी आशियाई देशांना तेल विकलं त्याच्यामध्ये तो प्राइस कॅप रशियाने धुडकावून लावून डिस्काउंट दिला. बरोबर आहे. पण तुम्ही सांगाल त्यापेक्षा मी कमी दरात विकलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त दराने विकलं तरी ते मार्केट रेट पेक्षा डिस्काउंट होतं. अच्छा, $60 पर बॅरल असा त्यांनी प्राइस कॅप लावला होता. पण रशियाने साधारण $65 ते $66 पर बॅरल या रेटने तेल विकलं, पण ते मार्केट रेट पेक्षा डिस्काउंट होतं. बरं, युक्रेनची काय परिस्थिती आहे? कारण जेव्हा सगळे भारतावर निर्बंध लादू, अमुक करू अशा प्रकारची जेव्हा धमकावणीचा सूर अमेरिकेकडून येत होता तेव्हा अशी एक गोष्ट स्पष्ट आली की युक्रेनच भारताकडून इतक्या मोठ्या प्रमाणात डिझेल विकत घेतोय. तर ती स्थिती आजही कायम आहे? काय नेमकी परिस्थिती आहे? युक्रेनचं प्रत्येक महिन्याला चेंज होत जात आहे. जी काय स्ट्रॅटेजी आहे ती त्यांना ज्या प्रकारे अमेरिकेची किंवा युरोपियन युनियन किंवा युरोपातल्या कंट्रीची मदत मिळते आहे त्या प्रकारे ते पुढचे डिसिजन घेत आहेत. म्हणजे एका बाजूने अमेरिका आणि युरोपियन नेशन्स त्यांना बिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये मदत करतायत फायनान्शियली, आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका शस्त्रास्त्र पण पुरवते. म्हणजे जेव्हा बिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये मदत करून परत शस्त्रास्त्र पण पुरवते, पेमेंट पण तिकडूनच वळती केली जाते. मग बाकीचे जे डील्स आहेत ते युक्रेन स्वतःच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे चेंज करतोय. पण एक महत्वाचा प्रश्न, हा नोव्हेंबर सुरू झालेला आहे, डिसेंबर येऊ घातलेला आहे आणि या काळामध्ये युरोपामध्ये प्रचंड थंडी वाढते. तर एका बाजूला रशियावर तुम्ही सँक्शन घातलेले आहेत आणि युरोपातल्या काही देशांनी अमेरिकेला विनंती केलेली आहे तुम्ही जे सँक्शन रशियावर घातलेले आहेत ते थोडे काही काळ लांबवा. जर्मनी आणि युकेने एक्झम्पशन मागितलेले आहेत त्याच्यामधून. पण याचा नेमका अर्थ काय ते मला तुम्ही स्पष्ट करा. म्हणजे युरोपातल्या देशांचं अवलंबित्व रशियावर जे आहे ते जबरदस्त आहे आणि त्याच देशाला युरोपातले देश आणि अमेरिका
चेपायला चाललेले आहेत. हे नेमकं काय प्रकरण आहे? रशियाकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खनिज तेल आणि बाकीच्या खनिजांचा साठा खूप जास्त आहे. त्यामुळे युरोप तसा पहिल्यापासून इंधनासाठी रशियावर अवलंबून आहे. आणि त्यांच्याकडे पडणारी जी थंडी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे त्यांना इंधन वायू आणि इंधन तेल दोन्हीची जास्त गरज असते. आता रशियन इकॉनॉमीला त्रास देण्यासाठी कुठून तरी रशियाला त्रास द्यायला पाहिजे म्हणून इंधन आणि वायू यांना दोघांना टार्गेट केलं. त्यात इंधन आणि वायूला टार्गेट केल्यानंतर इफेक्ट युरोपवरती होतोय म्हटल्यावर युरोपीय राष्ट्रांनी जर्मनी आणि युकेने एक्झम्पशन मागितलं की थोडे दिवस थांबा किंवा पुढे ढकला आम्हाला सूट द्या अशा प्रकारचं. त्याच्यावरती त्यांची अमेरिकेची प्रतिक्रिया माहीत नाही मला, पण त्या दोघांनी एक्झम्पशन मागितलं एवढं तर आहे, कारण 21 नोव्हेंबर पासून निर्बंध लादले आहेत. तर त्यांच्या येणाऱ्या थंडीला त्यांना सामोरं जाण्यासाठी त्यांना वायू आणि तेल जास्त लागतं म्हणून त्यांना एक्झम्पशन हवंय. आणि ट्रम्पचं हे असं आहे एकूण काय म्हणतो आपण पॉलिसी की जर जास्त लागतंय तर माझ्याकडून घ्या, अमेरिका जास्त प्रोडक्शन करेल आणि जर अमेरिकेकडून घ्यावं. पण युरोपला फायदा एक आहे रशियाचा की रशियाकडून जे येतं ते पाईपलाईन थ्रू येतं. गॅस असू दे, गॅस असू दे किंवा ऑइल असू दे. त्यामुळे युरोपला तो फायदा आहे रशियाकडून घेणं. त्यांना अमेरिकेकडून आणायचं म्हटल्यानंतर फार मोठा वळसा घालून तेल आणावं लागेल, ते फार महाग पडेल. त्याच्यापेक्षा त्यांना रशियाचं अतिशय स्वस्त पडतंय म्हणून त्यांना रशियाकडून गॅस हवाय जो थ्रू पाईपलाईन थ्रू येतोय. आणि त्याच्यासाठी ते सांगतायत की आम्हाला एक्झम्पशन आहे. थोडक्यात हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे की अमेरिकेला स्वतःचं तेल विकायचं आहे, मोठ्या प्रमाणात विकायचं आहे. आणि नंबर 2 जी रशियाची पोझिशन आहे ती हिसकावून घ्यायची. कदाचित त्यांना नंबर 1 सुद्धा व्हायचंय म्हणजे तेल विक्रीच्या संदर्भात. सँक्शन अमुक तमुक हे जी आपण 1971 जेव्हा पेट्रो डॉलर उदयाला आला, मी थोडंसं पेट्रो डॉलरच्या बद्दल एक थोडंसं हिस्ट्री सांगते की 1945ला दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली. डॉलरशी निगडीत सगळे चलन झाले आणि डॉलर हे सोन्याशी निगडीत होतं. डॉलर आणि सोन्याचा दर ठरला गेला $35 पर औंस. याप्रमाणे अमेरिकेने नोटा प्रिंट करायच्या. म्हणजे $35 छापण्यासाठी 1 औंस सोनं त्यांच्याकडे असायला पाहिजे, 1 ट्रॉय औंस असायला पाहिजे. ज्या प्रमाणात सोनं आहे त्या प्रमाणात ते डॉलर छापणार. पण अमेरिकेने ऑलरेडी अमेरिकेच्या हातात सगळं असल्यानंतर ते समीकरण बदलायला सुरुवात केलेली होती. म्हणजे जसं आपण तुम्हाला मागे पण मी म्हटलं दूधवाला दुधामध्ये पाणी घालतो, दूधवाला आपण सुरू करतो, एक दूध चालू करतो, चांगलं असतं, हळूहळू तो पाणी घालतो. तसं अमेरिकेने हे समीकरण बदलायला सुरुवात केली होती. अमेरिकेने समीकरण बदलायला सुरुवात केली त्यामुळे त्यांना सोनं आणि डॉलर यांचा जो काय एक इक्वेशन होतं ते साधता आलं नाही. 1971ला निक्सननी अचानक जाहीर केलं की तो नाहीये, हा सोन्याशी निगडीत डॉलर नाहीये, चलन सोन्याशी निगडीत नाहीये आणि ते आता पेट्रोलशी निगडीत आहे. आणि जेव्हा डॉलर पेट्रो डॉलर म्हणून उदयाला आला, आता इथे गंमत बघा, सोनं अमुक इतकं ठेवायला पाहिजे तेव्हा अमुक इतके डॉलर प्रिंट होणार, हे जर समीकरण होतं तर पेट्रो डॉलर मागचं हे काय, त्याच्या मागचं म्हणजे आयडिया काय की अमुक इतकं पेट्रोल असायला पाहिजे तर अमुक इतके डॉलर छापणार, असं तर काही नव्हतं. फक्त पेट्रोल आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्सचे जे ट्रान्झॅक्शन होते ते डॉलर्समध्ये करायचे म्हणून तो पेट्रो डॉलर झाला. आणि ते दुसऱ्या कुठल्याही चलनात करायचे नाही असा सौदी बरोबर करार केला गेला आणि पेट्रो डॉलर उदयाला आला. आणि जसा पेट्रो डॉलर उदयाला आला तसा अमेरिकेने फार मोठ्या प्रमाणावर डॉलर छापायला सुरुवात केली. डॉलरचं वर्चस्व फार मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि ही जी काय पेट्रोलशी निगडीत इकॉनॉमी जी होती तीही मोठ्या प्रमाणावर वाढली. आणि तेव्हा अमेरिका स्वतः ऑइल प्रोडक्शन मध्ये नव्हती. अमेरिकेचं ऑइल प्रोडक्शन बघितलं 2019 नंतर फार पटापट वाढायचं. बरं, मला सांगा की आता अमेरिकेचं जे धोरण आहे म्हणजे व्हेनेझुएलाच्या समोर अमेरिकेच्या नौदलाची जहाजं उभी आहेत, इराणवर सँक्शन ऑलरेडी आहेत, रशियावर सँक्शन लादलेले आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर तेल आहे, गॅस आहे, अशा प्रत्येक देशाला कॉर्नर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी अमेरिकेने जरी वेगळी कारणं दिलेली असली तरी आता तो मुद्दा उघड होतोय की त्यांना स्वतःचं तेल विकायचं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे तेल आणि गॅस आहे त्यांना चेपायचं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे, खरं आहे. तरीही इराण 38 लाख बॅरल्स पर डे प्रोडक्शन एक्सपोर्ट करतोय. प्रोडक्शन म्हणण्यापेक्षा एक्सपोर्ट करतोय की तस्करी करतोय? ते जे काय वेगवेगळ्या प्रकारे मार्गाने करत
करतोय इराण, कारण इराण म्हणजे सँक्शन्स आहेत. बरं आता त्याच्यामुळे इराणलाही त्याच पद्धतीने वेगळ्या पळवाटा काढून त्यांना ते करावं लागतंय. बरं आता जगाची जी काही परिस्थिती आहे, अमेरिका स्वतः भरपूर तेलाचं प्रोडक्शन करतोय, रशिया तेल विकतोय, आखातातले देश तेल विकतायत, व्हेनेझुएलाकडे भरपूर तेल आहे. अशा परिस्थितीमध्ये याचे अर्थकारणावर नेमके काय सकारात्मक परिणाम आहेत, नकारात्मक परिणाम आहेत भारताच्या दृष्टीने, याचं काय महत्व आहे? दोन तीन प्रश्न तुम्ही विचार, 2-3 गोष्टी निगडीत आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे ऑइल प्रोडक्शन. जे ऑइल प्रोडक्शन आहे त्याच्यावरती किती इफेक्ट होतो, ऑइल एक्सपोर्टवर किती इफेक्ट होतो, जे गरजेपुरतं आहे तेवढं ऑइल मार्केटमध्ये आहे की नाही. तर एकूण असा अंदाज घेतल्यानंतर असं लक्षात येत आहे की जेवढं लागणार आहे ऑइल तेवढं मार्केटमध्ये असणार आहे. जर तुटवडा झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर किमती वाढतील, पण तुटवडा होण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण अमेरिकेची इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्याकडून तेल घ्यावं. त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ऑइल प्रोडक्शन वाढवलेलं आहे. आता ते 1,34,00,000 बॅरल्स पर डे असं झालेलं आहे. तर त्यांना ते अजूनही वाढवू शकतात त्यांच्याकडचं तेलाचं प्रोडक्शन. आता त्याच्यामुळे होणार आहे काय की मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत येईल, अशी गोष्ट नसणार आहे. सप्लाय होत राहणार आहे. कदाचित पुरवठा वाढेल मागणीपेक्षा, अशी परिस्थिती येईल. कारण जगामध्ये आज इतके देश ऑइल प्रोडक्शन करतायत. गयानाचं उदाहरण आहे. म्हणजे गयाना आता ताजा प्लेअर म्हणून उदयाला आला आणि उद्या कदाचित भविष्यात भारतामध्ये सुद्धा तेल प्रोडक्शन सुरू होईल. अंदमानमध्ये आपल्याला खाणी. म्हणजे एकूणच जे काय आहे ते गरीब देशांच्या पथ्यावर पडणार आहे, कारण तेलाच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत. खरं आहे. फार छोट्या कालावधीसाठी थोड्याफार प्रमाणात किमती वाढू शकतात, पण ते आता 21 नोव्हेंबर नंतर तो थोडासा कालावधी येईल, पण त्या खूप मोठ्या वाढतील आणि खूप देशांच्या इकॉनॉमीवरती परिणाम होईल असं काही एकूण दिसून येत नाहीये. एकूणच तेलाचं जे काय ते भारताच्या पथ्यावर पडणार आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो. आणि अमेरिकेने जे सँक्शन रशियावर लादलेले आहेत त्याचा आतापर्यंतचा जो परिणाम आहे तो 0 आहे. भविष्यात सुद्धा तसंच राहील असं आपलं म्हणणं आहे. हो, कारण रशियाने तशा प्रकारचे टॅक्टिक्स थोडक्यात पळवाटा शोधून काढलेले आहेत आणि भारताने पण वेगवेगळ्या ट्रेडिंग पार्टनर्स बरोबर करार केलेले आहेत. त्याच्यामुळे भारत कोणावर एकावर अवलंबून नाही. आणि भारत ऑन इट्स ओन टर्म्स सगळे करार करतोय. त्याच्यामुळे भारताला नुकसान होईल असं कुठेही वाटत नाही. तुमच्या मनामध्ये तेलाचे जे काही प्रश्न असतील त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची मला वाटतं या चर्चेच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर मिळाली असतील. गेल्या वेळी सुद्धा ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या, त्यांचा आपण जो इंटरव्ह्यू केला त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. गौरी पिंपळे यांचा एक रेग्युलर कार्यक्रम न्यूज टंकार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. त्याच्याबद्दल तुमचे विचार काय हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. गौरीजी, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.